पुढील होणारा सामना ओमकार गणेश 11 विरुद्ध इंद्रा टायगर्स आणि सलामीवीर फलंदाज आहेत ते म्हणजे राकेश लुडबे आणि ब्रिजेश शर्मा. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतील निखिल केसरकर उर्फ साप. निखिल केसरकर. संघाचे संघ मालक रुपेश जिरावले. इंद्रा टायगर्स काकाचं नाव घेतलं आणि हा एक शॉर्ट रन धावलेला आहे. काहीसं ताळमेळ दिसत नाही आहे. आमच्या विनंतीस मान देऊन व्यासपीठावरती उपस्थित सुनीलजी शुक्ला, आपण वेळात वेळ काढून आपली जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला प्रीमियर लीग तर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुनीलजी शुक्ला, आपका हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. चालू सामना इंदिरा टाइगर्स अर्थातच रुपेश जिरावले विरुद्ध ओमकार गणेश 11 मिलिंदजी गावडे. आणि पहिला धक्का, पहिला गडी बाद. काहीसं ताळमेळ नाही या दोन्ही फलंदाजामध्ये. पहिला धक्का लागलेला आहे इंदिरा टायगर्स या संघाला आणि ब्रिजेश कोणताही चेंडू न खेळता तंबूत परतलाय. खराब अशी रनिंग बिटवीन द विकेट, परंतु त्याच चपळाईने चेंडू जरी नो बॉल टाकला होता तरी चांगलं असं चपळाईचं प्रदर्शन निखिल केसरकर त्याचप्रमाणे दिशांक याच्याकडून. पहिला धक्का. नवीन आलेला बॅट्समन मानस दुधवडकर. बॉल काउंट आहे हा. श्लोक लुडबे याचा फेवरेट प्लेयर मानस दुधवडकर. दिशांक फ्री हिट आहे. फ्री हिट अजूनही ऑन आहे. पुढील चेंडू सामोरा जाईल राकेश लुडबे. चांगला टटवलाय, चांगला चौकार आणि पुन्हा एकदा नो बॉल. आत्मचिंतन करण्याची गरज आहे गोलंदाज निखिल केसरकर याला. सर्व खेळाडू, संघनायक, संघमालक, जेवण सुरू झालेलं आहे तरी या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व खेळाडू नोंद घ्यायची आहे. जेवण सुरू झालं आहे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल राकेश. पुन्हा एकदा नो बॉल पंचांकडनं घोषित आणि एक धाव मिळवण्यात यश प्राप्त झालंय. फलंदाज राकेश लुडबे आणि फलंदाज मानस दुधवडकर याला. पंच तुषार चिखले यांच्याकडनं आलेला हा पहिला नो बॉल. बोल भाई. पुढील चेंडू पुढील चेंडू रनआउट होण्याची शक्यता होती परंतु स्वतःला बचावलेला आहे मानस दुधवडकर यांनी. बोल ना. हा बघितलं. आमचे बंधू, आमचे मित्र नितीन मोरे हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. वेळात वेळ काढून आपण जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला मित्रमंडळातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तटवलंय गचाळ असं क्षेत्ररक्षण. संघमालक मिलिंद गावडे यांचे चिरंजीव निनाद गावडे यांचं. मी ज्या वेळेला जेवणाची अनाउन्समेंट केली तेव्हापासून निखिल केसरकर नोज बॉल टाकत आहेत. पुढील चेंडू काय परत चेंडू फसवा होता. खेळाडूला काही समजला नाहीये आणि यष्टिर्चित झालेला आहे फलंदाज. बोल ना. जेवून येतो. चांगलं असं यष्टीरक्षण. जस्टिनच्या मागे चांगली अशी चपळी दाखवताना ARCचे ARC ऑर्थोचे सर्वेसर्वा राजकुमार बडवे त्यांचे देखील सहकार्य लाभले आहे आम्हाला या गणेशला प्रीमियर लीग तर्फे. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. धन्यवाद राजकुमार बडवेजी. चालू सामना इंदिरा टायगर्स विरुद्ध समोर मित्रा अरे काय तू त्याला सांगतो स्कोररला
तिकडे जया बच्चन का फिरतो आहे आरतीचा ताट घेऊन एवढा कसा फुल झाला आणि एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 3 म्हणजे 2 विकेट 2 गडी बाद. मी राईस वगैरे खात नाही तर द्यायला किती 15 धावा 15 वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत अभय. हे अभय ना. पुढील चेंडू चांगला तटवलाय. चेंडू हवेत होता परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण रोहन नाटाळकर यांच्या मार्फत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात अभय. त्याला सामोरं जाईल मानस आणि पंचांकडनं स्क्वेअर चेंडू घोषित. पंचांकडनं आलेला हा स्क्वेअर चेंडू. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल मानस दुधवडकर. पुन्हा एकदा नो बॉल आणि या नो बॉलवरती गचाळ असं क्षेत्ररक्षण केलं आहे रुद्र पावले यांनी. 4 धावा घेण्यात यश प्राप्त झालं आहे ते म्हणजे मानस दुधवडकर याला. केऊर जेवला तू जेव ना. पुन्हा हलक्या पद्धतीचा चेंडू चांगलं असं क्षेत्ररक्षण परंतु कलेक्शन गचाळ. चांगला असा चेंडू पकडला होता चांगला असा थ्रो होता परंतु गोलंदाज अभय वांगणकर यांच्याकडनं चांगलं असं कलेक्शन नाही. अप्रतिम कामगिरी दाखवली आहे दिशांग जाधव यांनी त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा. नाही पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल. बॅट्समन कोण आहे अक्षय वांगणकर. ब्रदर वर्सेस ब्रदर. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचं काहीसा ताळमेळ नाही आहे आणि यष्टनच्या मागे चपळाईने राजकुमार बडवे ठेवलेत बॉल पकडण्यासाठी. पुढील चेंडू त्याला सामोरं जाईल अक्षय. जोरात पहिला चेंडू चांगला टॅप केलाय. 1 धाव घेण्यात यश प्राप्त झालं आहे. चांगल्या चपळाईचं प्रदर्शन दिशांकडनं परंतु कलेक्शन चांगलं नाही. थोडीशी घाई केली यावेळेला दिशांग यांनी. 1 धावा पूर्ण झाल्या होत्या. थ्रो करण्याची काहीही गरज नव्हती परंतु यष्टनच्या मागे चेंडू पकडण्यात राजकुमार बडबे असफल. पुढील चेंडू अभयचा त्याला सामोरं जाईल मानस. काहीसं क्षेत्ररक्षण सजवताना गोलंदाज अभय आपल्या षटकासाठी. चांगला मनगटी असा शॉट मारलाय स्ट्रोक मारलाय. एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे. मालवणचो हापूस आंब्याचो व्यापारी आमचो गावचो दीपक लुडबे बॉल पकडताना. पुढील चेंडू अभयचा सामोरा जाईल अक्षय. चेंडू हवेत आहे आणि खेळाडू बाद आहे. तिसरा धक्का इंदिरा टायगर्स या संघाला लाभलेला. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन चांगली अशी कॅप्टनशिप निखिल केसरकर यांच्या मार्फत आपल्या संघाला विजयाकडे नेताना. कोणाला स्कोर समीर जाधव. स्कोर काय झालं. धावसंख्या झाली आहे 26 आणि लोणेरेचे प्रसिद्ध उद्योगपती ब्लड कलेक्टर समीरजी जाधव हे फलंदाजीसाठी येताना. त्यांनी जर चौकार मारले तर मयूर मसूरकर यांच्या मार्फत त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित केलेलं आहे. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल मानस. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत रोहन नाटाळकर.
चांगला असा चेंडू फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. मानस दुधवडकर हा बीट झालेला आहे, परंतु एक धाव इंदिरा टायगर्सच्या पारड्यात. रोहन ना सँडविच वगैरे पुढील चेंडू रोहनचा सामोरा जाईल मानस. चांगला मनगटी चटका आहे, परंतु हापूसचो व्यापारी, मालवणचो सुपुत्र, आमचो गावचो दीपक लुडबे चांगलं पकडला असा बॉल. पाव चिकन चालेल फक्त राईस आणून द्या मित्रांनो सांगितलं कोणातरी पाठव त्याला पाठवलं. तुला आणून पुढचो बॉल, पुढचो चेंडू. चेंडू हवेत होता, परंतु दिशांकला तो झेल टफ होता, थोडा झेल, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण दिशांकचं. बॅट्समनचं नाव काय आहे? मानस दुधवडकर, समीर जाधव चांगली अशी फलंदाजी करताना मानस आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कव्हर, चेंडू हवेत आहे आणि चेंडू टिपलाय, झेल टिपलाय तो म्हणजे आपला दिशांक जाधव यांनी. क्षेत्ररक्षण असू दे, गोलंदाजीमध्ये असू दे, सगळ्या ठिकाणी A1 परफॉर्मन्स करताना ओमकार गणेश 11 संघाचा खेळाडू दिशांक जाधव. कॅच कोणी पकडली? दिशांक जाधव यांनी उत्कृष्ट असा झेल टिपलाय. चांगलं असं प्रदर्शन, चांगली अशी गोलंदाजी, चांगलं असं क्षेत्ररक्षण. कर्णधार निखिल केसरकर हेही खुश त्याच्यावरती. बॅटिंगला पण आला आता. आणि बॅटिंगसाठी आलेला आहे तो म्हणजे यश तुळसकर. 4-19. यश तुळसकर यांना गोलंदाजी करतील त्यांचे जिजू. फलंदाज बीट झाले आहेत. चांगलं असं यष्टीरक्षण राजकुमार बडबे यांच्या मार्फत. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल यश. समीर जाधव काहीसा असा कान मंत्र देताना यश तुळसकर याला. काहीसे नाकुश, लोणेरेचे सुपुत्र, 40 एकर जमिनीचे मालक समीर जाधव. चेंडू ढकललाय, एक धाव घेण्यात यश प्राप्त झालंय, परंतु क्षेत्ररक्षक अर्चित मापनकर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे लोणेरेचे सुपुत्र समीर जाधव यांना. आणि पुढील गोलंदाज मालवणचो आंब्याचो व्यापारी दीपक लुडबे, माफ करा दिशांक जाधव. लालबाग फ्रेंड सर्कलचे सर्वा समीर जाधव यांच्या इथे सर्व प्रकारच्या ब्लडच्या टेस्ट केल्या जातात. आपल्या परळमधील नागरिकांना भरघोस अशी सूट आहे. मेडिकल इमर्जन्सी असू दे, कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी असू दे, समीर जाधव नेहमी सर्वांची मदत करण्यासाठी पुढे असतात. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल यश. लाल मैदानात जी फुटबॉल लीग भरवली जाते, अर्थातच लाल मैदान प्रीमियर लीग यांचे आयोजक योगेश यांनी आपल्याला जे सहकार्य केलं त्याबद्दल गणेशला मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार. त्यांचे स्नेही, त्यांचे जवळीक मंदार येथे उपस्थित आहेत. मंदार आपण वेळात वेळ काढून, मंदार रेडीज आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी गणेशला प्रीमियर लीग तर्फे तुमचे जाहीर आभार व्यक्त करतो. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल लोणेरेचा सुपुत्र 40 एकरचा मालक समीर जाधव. फसवा चेंडू टाकलाय दिशांकने. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन लोणेरेचे सुपुत्र समीर जाधव यांना काहीसं समजलेला नाहीये. पर्पल बँड होल्डर दिशांक प्रत्येक, मग ते क्षेत्ररक्षण असू दे, गोलंदाजी असू दे, प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करताना आपल्या संघासाठी एका धावेत समाधान मानावं लागणार. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. 2 धाव घेण्यात यश प्राप्त झालंय. आवाज कर जरा. लोणेरेचे सुपुत्र 40 एकरचे मालक समीर जाधव. कुठला सामना पुढचा? आवाज वाढवायचा.
चांगला तटवलाय, पंचांकडून आलेला नो बॉल. एक धाव घेण्यात यश प्राप्त झालाय. गचाचं कलेक्शन, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि लोणेरेचा सुपुत्र परतलाय पुन्हा एकदा लोणेरेला. धाव बाद झालेला आहे समीर जाधव. इंद्रा टायगर्स या संघाला लागलेला पहिला धक्का. लोणेरेचे सुपुत्र पुन्हा एकदा चालले लोणेरेला समीर जाधव. पुढील होणारा सामना सीएम स्पोर्ट्स विरुद्ध परेलचा राजा चॅम्पियन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहोत. संघमालक प्रमोदजी चिंदरकर आपल्या संघ नायकाला पाठवायचं आहे आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36. 5 चेंडू, 1 चेंडू अजूनही. आणि नवीन आलेला बॅट्समन भूषण शिरवाडकर UPSC एक्झामची तयारी करताना गणेशलामधील भावी कलेक्टर भूषण शिरवाडकर अहोरात्र दिवस रात्र काम. चांगलासा तटवलाय मालवणचो हापूस आंब्याचो व्यापारी दीपक. चांगलो असो बॉल पकडताना आणि खेळाडू बाद. चांगल्याचं क्षेत्ररक्षण आमचो झील मालवणचो भूमिपुत्र मालवणचो सुपुत्र वायरीचो आंब्याचो व्यापारी दीपक. चांगलो चेंडू पकडला ना आणि खेळाडू तंबूत पाठवला ना. अशी फिल्डिंग केल्या ना की फलंदाजाक वायरीक पाठवला ना. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 39 आणि 40 धावा ओमकार गणेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. मिलिंद गावडे यांच्या चेहऱ्यावरती काहीसं स्मित हास्य. भूमिपुत्र आंब्याचो व्यापारी मालवणचो चिरंजीव वायरीचो राहणारो दीपक लुडबो. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ओमकार गणेश 11 आपल्याला सामना दिलेल्या वेळेत पूर्ण करायचा आहे. दिलेल्या वेळेत आपल्याला हे सर्व सामने यशस्वीरित्या पूर्ण करायचे आहेत. लवकरात लवकर फलंदाजांना पाठवायचं आहे. त्याचप्रमाणे इंडिया टायगर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लोणेरेचे सुपुत्र 40 एकर जमिनीचे मालक समीर जाधव. काय पाहिजे पाणी मी कर्णधार निखिल केसरकर यांना विनंती करतो. पुढील होणारा सामना सीएम स्पोर्ट्स विरुद्ध परेलचा राजा. नाणेफेक करून घ्यायची आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. मी सुनील शुक्ला यांना विनंती करेन की पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. सीएम स्पोर्ट्स विरुद्ध परेलचा राजा. 39 झालाय, 40 करायचं आहे. 39 39 झालाय, 40 करायचं आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवताना सुनीलजी शुक्ला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे परेलचा राजा या संघाने. परेलचा राजा संघ आपला निर्णय कळवायचा आहे. परेलचा राजा संघ आपला निर्णय कळवायचा आहे आणि प्रथम नाणेफेक करत परेलचा राजा या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सीएम स्पोर्ट्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मी कर्णधार राकेश लुडबे यांना विनंती करेन की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्णधार निखिल केसरकर विनंती आहे लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. तुमच्या सहकार्याची मी अपेक्षा करतोय. लोणोरेचे सुपुत्र 40 एकर जमिनीचे मालक समीर जाधव.
क्षेत्ररक्षक लवकर लावून घ्यायचं. क्षेत्ररक्षण कर्णधार राकेश लुडवे, ब्रिजेश शर्मा विनंती आहे. फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. स्ट्राईकवरती आहे निखिल केसरकर आणि नॉन स्ट्राईकवरती आहे रोहन नाटाळकर. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज राकेश लुडबे. मया त्यांना चेअर देऊन आहे ना तिथे तिकायची आहे बसायला सांग. सॉरी मागाशी गडबडीत विसरलो तुझे तुला म्हणून. त्याला पाणी आहे ना तुझ्याकडे खाली मित्राचं. सीएम स्पोर्ट्स लौकिक राणे आपली खेळाडू लिस्ट अपडेट करायची आहे. प्रमोद चिंदरकर, लौकिक राणे. आणतो हे वेगळं पाठव नाही पंडित जा घेऊन ये. मी पकडतो. मी ना ते पण पकड नीरज. ते बघण्याचं पडेल चेअर दे. आणि पहिला चेंडू नो चेंडू आणि नो वरती आलेला हा चौकार. सावली आहे. निखिल याच्या बॅटीतनं आलेला हा पहिला चौकार. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेलं राकेश लुडबे. खराब अशी सुरुवात केली आहे त्यांनी या गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा फारसा संपर्क नाही आलाय. परंतु एक धाव घेण्यात यश प्राप्त झालंय, ते म्हणजे फलंदाज निखिल केसरकर यांना ही 22 स्वरूपाची धाव. गणेशलाचे भावी कलेक्टर UPSC एक्झामची तयारी करताना भूषण शिरवाडकर. पुढील चेंडू हलक्या पतीने अटवलाय. चेंडू जाऊन विसावतोय ब्रिजेश शर्माच्या हातामध्ये आणि एक धाव घेण्यात यश प्राप्त झाले, ते म्हणजे रोहन नाटाळकर यांना. 39 धावा करून 40 धावांचं आवाहन केलं होतं इंदिरा टायगर्स यांनी ओमकार गणेश या संघाला. आणि सुरुवात करताना चांगली अशी फलंदाजी दोन्ही फलंदाज निखिल आणि रोहन नाटाळकर यांच्या मार्फत चांगली अशी सुरुवात करून दिली आहे त्यांनी आपल्या संघाला. आमचे कॅमेरामॅन वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे विघ्नेश फणसेकर मैदानात मेहनत करताना. पुढील चेंडू मानस यांच्याकडनं काहीचं चांगलं असं कलेक्शन नाही आहे. गचाळचं क्षेत्ररक्षण, जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा दिल्यात. गचाळ असा थ्रो, गचाळ असा कलेक्शन, गचाळ असा थ्रो मानस दुधवडकर यांचा. काहीसा या हंगामात थोडं त्यांचा बॉडी लँग्वेज पडल्यासारखं, जणू काही फ्लॉपच असतील ते. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल रोहन. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला होता. निर्धाव असा चेंडू राकेशचा. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन हर्षल गावकर आणि रितेश तावडे यांनी जी भेट दिली आहे त्याबद्दल मी गणेशला मित्रमंडळातर्फे त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. मी त्यांना व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायची विनंती करतोय. हर्षल गावकर आणि रितेश तावडे, तुम्हाला विनंती आहे, आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. आमच्या विनंतीस मान देऊन हर्षद गावकर आणि रितेश तावडे यांनी जी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला मित्रमंडळ त्याचप्रमाणे गणेशला प्रीमियर लीग तर्फे तुमचे हार्दिक हार्दिक आभार. स्कोर झालेला आहे 13. एक षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. बिनबाद 13 धावा. 40 धावांचा पाठलाग करत असताना चांगली अशी सुरुवात ओमकार गणेश 11 या संघाची. पहिल्या षटकात त्यांनी तब्बल 13 धावा कुठल्यात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना मानस दुधवडकर आणि हे पॉवर प्लेचा षटक घेतलंय. पॉवर प्लेचा षटक घेतलंय आणि गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत गोलंदाज अक्षय वांगणकर. मानस दुधवडकर यांना थोडं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील चेंडू वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत इंदिरा टायगर्सचे गोलंदाज अक्षय वांगणकर आणि त्याला सामोरा जाईल फलंदाज रोहन नाटाळकर. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव ओमकार गणेश 11 या संघाच्या पारड्यात. ओमकार गणेश 11 या संघात तुम्हाला खेळताना दिसतील तो म्हणजे मालवणचो भूमिपुत्र, कोकणचो वाघ, वायरीचो दीपक लुडबो. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल रोहन. गोलंदाजी करत असताना अक्षय वांगणकर आणि क्षेत्ररक्षण करताना लोणेरेचे भूमिपुत्र समीर जाधव. पुढील चेंडू पंचांकडनं नो चेंडू घोषित. भूषण शिरवाडकर
क्रिकेटच्या नियमांप्रमाणे नो चेंडूवरती क्लीन बोल्ड कधीही नसतो. UPSCच्या एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला गेल्यास तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. गणेशलाचे भावी कलेक्टर भूषण शिरवाडकर. हलक्यापेचा चेंडू काहीसा समाचार घेता नाही आलाय, परंतु एक निर्धाव स्वरूपाची धाव, एक डिक्लेअर स्वरूपाची धाव ओमकार गणेश 11 या संघाच्या पारड्यामध्ये. आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे पुढील चेंडू अक्षयचा चांगला स्ट्रोक आहे. यश तुळसकर याचं चांगलं असं कलेक्शन, चांगलं असं क्षेत्ररक्षण एका धावेतच रोखून ठेवलंय त्यांनी फलंदाज रोहन आणि फलंदाज निखिल याला. माझे सहकारी मित्र बृहन्मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आकाशजी सारंग. 1740 रिव्हर्स पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यश प्राप्त झालं आहे, परंतु एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे. चांगलं असं षटक हाताळताना अभय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू त्याला सामोरा जाईल रोहन. हलक्या पद्धतीचा चेंडू चांगला तटवला आहे, परंतु यश कदम याचं चांगलं असं क्षेत्ररक्षण एका धावेतच जकडून ठेवलंय. आणि धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23. 1 सेकंड चालू आहे कॅल्क्युलेशन चालू आहे, थोडा मला वेळ द्या. धन्यवाद राजकुमारजी बडवे. माया आवरला 10 आला. 20 झाले. पहिल्यावरला किती होते? पहिल्यावरला 12 13 होते बरोबर ना. 13 होते. पहिला मग 4 मारला. 9 पहिला. त्यानंतर 1 रन. पहिला नो बॉलला बोल्ड झालेला, 1 रन झाला. नाही पहिल्या ओव्हरला त्याच्याकडे 12. पहिल्या ओव्हर मी 13 था ना, यावरला 10. या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा, 10च्या झाल्यात 20 धावा आणि टोटल धावसंख्या झाली आहे 34. माफ करा 33 येस. आणि 40 धावा करायच्या आहेत, 7 धावा पाहिजे आहेत. 12 चेंडू 7 धावा, 7 धावा 12 चेंडू. आणि वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज मानस दुधवडकर. 12 चेंडू 7 धावा. लोणेरेचे भूमिपुत्र समीर जाधव 40 एकर जमिनीचे मालक क्षेत्ररक्षण सजवताना. चांगली अशी फलंदाजी फलंदाज निखिल केसरकर आणि फलंदाज रोहन नाटाळकर यांच्या मार्फत. पुढील चेंडू मानसचा स्टेप आउट म्हणून मानसचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु खेळाडू झेल टिपण्यात अयशस्वी झालाय. एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे फलंदाज निखिल केसरकर याला. पुढील चेंडू मानसचा हलक्यापेचा चेंडू स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, चांगली अशी क्षेत्ररक्षण होता परंतु एक धाव घेण्यात यश प्राप्त झाल्या. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या, त्या म्हणजे फलंदाज निखिल आणि फलंदाज रोहन नाटळकर यांनी. चांगली अशी सलामीवीर जोडी ओमकार गणेश 11 या संघाची आपल्या संघाला विजयापथ मार्गापर्यंत नेताना. पुन्हा एकदा हलक्यापेचा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आहे आणि एका धावेतच समाधान मानावं लागणार आहे. आणि थ्रोबाई स्वरूपातली आणखीन एक धाव, थ्रोबाई स्वरूपातील आणखीन एक धाव. लोणेरेचे भूमिपुत्र समीर जाधव काहीशे नाखुश आपल्या क्षेत्ररक्षणावरती. विजयाकडे घोडदौड करताना किती पाहिजे जिंकायला?
हे माया जरा ये ना इकडे मागे. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 38 धावा झाल्यात 40 धावांचा पाठलाग करताना. हलक्या पद्धतीचा चेंडू, 1 धाव घेण्यात यश प्राप्त केलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही नाही आहे. चपळाईने लोणेरचे भूमिपुत्र पळसबेचे समीर जाधव. हलक्या पद्धतीचा चेंडू हवेत आहे आणि हा सामना जिंकला आहे तो म्हणजे ओमकार गणेश 11 या संघाने. अर्थातच संघमालक मिलिंद गावडे काहीशे खुश आपल्या संघाच्या कामगिरीवरती. चांगली अशी कॅप्टनशिप निखिल केसरकर यांच्या मार्फत, चांगली अशी फलंदाजी रोहन नाटळकर यांच्या मार्फत, चांगलं असा टीम एफर्ट ओमकार गणेश 11 या संघाचं आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलंय.